नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। सकाळचा व्हिडिओ मार्केटची नांदीचा आजचा म्हणजे वराती मागून घोडे झाले। 9:15ला मार्केट उघडलं आणि व्हिडिओ जवळजवळ 2 वाजता द्यावा लागला, कारण इंटरनेटच नव्हतं। आणि जेव्हा इंटरनेट आलं त्यावेळेला सुद्धा आमची लाईन चालू झालीच नव्हती। दुसऱ्याच्या लाईनमधून त्यांनी दिलं, निदान काम तरी सुरू झालं, कारण तो म्हणाला दुरुस्ती व्हायला 1 दिवस लागेल, अजून त्या प्रकारची वायर नाही मिळत। पण त्याने चालू तरी करून दिलं, त्यामुळे 2 वाजता का होईना मला व्हिडिओ देता आला। विचार आला होता आता देऊन तरी काय उपयोग, पण काही बातम्यांचा खुलासा तरी मिळतो आणि व्हिडिओ तयार होताच म्हणून दिला इतकंच। NTPCचा जो IPO उद्यापासून सुरू होतोय त्याच्यासाठी NTPC ग्रीन, त्याच्यासाठी ज्यांच्याकडे NTPCचे शेअर आहेत त्यांच्यासाठी वेगळा कोटा देण्यात आलेला आहे। 10% सेपरेट कोटा आहे। तर या कोट्यामध्ये अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे NTPCचे शेअर NTPC ग्रीन याचा DRHP फाईल करण्याच्या आधी तुमच्या अकाउंटला असले पाहिजे। तर त्यांनी 13 नोव्हेंबरला DRHP फाईल केला होता, म्हणजे 13 नोव्हेंबरच्या आधी तुमच्याकडे NTPCचे शेअर असतील तरच तुम्हाला या कोट्यामधून अर्ज करता येईल, असा मला उल्लेख सापडला। त्याचा तुम्ही विचार करा आणि ज्यांच्याकडे 13 नोव्हेंबरच्या आधीचे शेअर असतील त्यांना त्या कोट्यामध्ये अर्ज करता येईल IPOसाठी। प्रेस्टीज इस्टेटने 291 कोटी रुपये खर्च करून मीरा भाईंदर इथे, म्हणजे मीरा भाईंदर म्युन्सिपल एरियामध्ये 22,135 स्क्वेअर मीटर एवढी जमीन खरेदी केली। त्याच्यात ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बनवणार आहे आणि 1 लाख स्क्वेअर फीट कार्पेट एरिया एवढं बांधकाम त्यांना करता येणार आहे। मेड प्लसमध्ये 78.93 लाख शेअरचा एक मोठा ट्रेड झाला, त्याची व्हॅल्यू 552 कोटी रुपये एवढी होते। L&T टेक सर्व्हिसेसनी कोलोराडो स्मार्ट सिटी यांना टेक्नॉलॉजी सपोर्ट देण्यासाठी करार केला। ACME आत्ता नुकतं ज्याचं लिस्टिंग झालंय त्यांना राजस्थान आणि गुजरातमधल्या प्रोजेक्टसाठी REC कडून 3,753 कोटीचं कर्ज मिळालं आणि कंपनीने SJVN बरोबर पॉवर परचेस ॲग्रीमेंट सुद्धा केलं। त्यामुळे आज ACME हा शेअर अप्पर सर्किटवर होता। KPI ग्रीननी 2 शेअरला 1 शेअर बोनस जाहीर केलाय, पण अजून रेकॉर्ड डेट मात्र जाहीर झालेली नाही। भारत ग्लोबल डेव्हलपर यांनी एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट जाहीर केलं आणि कंपनीने 10 शेअरला 8 बोनस शेअर देणार अशी घोषणा सुद्धा केली आहे। अशोका बिल्डकॉन यांना NHAIच्या प्रोजेक्टसाठी, हे प्रोजेक्ट आहे 2,791 कोटीचं, या प्रोजेक्टसाठी त्यांनी सर्वात कमी किंमत असलेलं बीड केलंय, त्यामुळे ते लोएस्ट बिडर ठरले आहेत। आज
मी सकाळी सांगितलंच होतं त्याप्रमाणे गॅस ॲलोकेशन गेलनी कमी केलं. आता सगळ्यांच्या EPS म्हणजे अर्निंग पर शेअरवर परिणाम होईल. त्यांना गॅस बाहेरून खरेदी करावा लागेल. तो $9 MMBTU खरेदी करावा लागेल. तो खूप महाग पडेल. त्यामुळे त्या कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आज IGL, MGL, अडानी टोटल, गुजरात गॅस हे सगळे शेअर खूप मंदीमध्ये म्हणजे 12% ते 14% या सगळ्या शेअरचा भाव आज पडला होता. आता उद्या बघूया काय होत आहे, कारण 20 तारखेला पुन्हा सुट्टी आहे. त्यामुळे काय काय होत आहे हे मार्केटमध्ये बघायला पाहिजे. इंटरनेट असलं तर मी वेळेवर व्हिडिओ देते, पण इंटरनेट नसलं तर मात्र त्याला काहीच इलाज उरत नाही. आणि खूप उशिरा आल्यावर तो व्हिडिओ देऊनही काही उपयोगाचा होत नाही, पण केलेला असतो म्हणून द्यायचा इतकंच उरतं. आता 15 तारखेनंतर जवळजवळ रिझल्ट येणं संपतं. मग आपलं काम सुरू होतं. कुठल्या कंपन्यांचा रिझल्ट चांगला आला आहे, कुठल्या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या आहेत, सुधारतायत का, म्हणजे ही गोष्ट फंडामेंटल झाली. आणि मग टेक्निकल बघायचं झालं तर चार्टप्रमाणे त्याला सपोर्ट कुठं आहे हे बघायचं आणि मग खरेदी करायचा नाही खरेदी करायचा याचा विचार करता येतो. किंवा कोणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेत का, त्याच्या रेकॉर्ड डेट कधी आहेत, हे सगळं आपलं काम आता सुरू होतं. कंपन्यांचं काम रिझल्ट देणं हे संपून गेलेलं आहे. आपण आता अभ्यास करायचा आणि आपल्याला योग्य असा शेअर खरेदी करायचा, जो अयोग्य असेल तो विकायचा. हे आपलं काम सुरू होईल. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.